भूमी अभिलेख कर्मचारी तांत्रिक वेतन या संदर्भात जे काही आंदोलन या ठिकाणी होतं आहे आणि त्याचबरोबर काही कर्मचारी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या भावना सांगणार आहेत किंवा सगळे जे काही आंदोलन आहे ते कशा प्रकारचं आहे किंवा त्यांच्या काही मागण्या आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, काय नेमकं मागण्या आहेत आणि कसं काय? आमची मागणी प्रथम आहे की भूमी अभिलेख हा तांत्रिक विभाग आहे, परंतु आमच्या भूमी अभिलेखला तांत्रिक श्रेणी आतापर्यंतही 10-15 वर्षापासून आमची मागणी आहे, पण आमची मागणी आजपर्यंत 10-15 वर्षापासून पूर्ण झाली नाही आहे. आमचं म्हणणं एकच आहे की बा तांत्रिक वेतन श्रेणी लागू करा, आम्हाला जुनी पेन्शन लागू करा, जुनी पेन्शन लागू करा. म्हणजे जे स्केल जे आहे याचा स्केल जे आहे याचा आमच्या जे स्केल जे आहे व आमचं श्रेणी जे आहे हे याची आहे, त्यामुळं आम्हाला तांत्रिक सेना मिळणे ही फार काळाची गरज आहे. आम्ही आज लाखोच्या संख्येने आम्ही आज पुणे विभागामध्ये आम्ही आलेलो आहोत. लाखोच्या संख्येने मराठवाडा असो 6 विभाग महाराष्ट्रामधले 6 विभागाचे पूर्ण कर्मचारी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आमची मागणी एकच आहे की आम्हाला तांत्रिक श्रेणी मिळावी आणि आम्हाला जुनी पेन्शन मिळावी आणि आमचं जे काम असते हे फील्डवर जाऊन आमचं काम करायचं असते. मग पहिलं काय होतं, आम्हाला 1-2 प्रकरण देत गेले, आता 3-3, 4-4 ऑनलाईन झाल्यामुळे 4-4 प्रकरण पडायलेत. 4-4 प्रकरण पडल्यामुळं काय झालं, आमच्या भूमापकावर ताण यायला आमच्यावर. म्हणजे एका दिवशी आम्ही 1 प्रकरण मोजणारा व्यक्ती 4 प्रकरण कसं मोजू शकेल? एका दिवशी एका प्रकरणाला वेळ देणारा माणूस 4 प्रकरणं कसं मोजू शकेल? हा एक आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. एका दिवशी एकच प्रकरण द्यावं आणि जे अगोदर जे ठरलं होतं की म्हणजे महिन्याला 12 प्रकरणं द्यायचं ठरलं होतं, हे 12च प्रकरणं राहू द्या. हे आमची अजूनही मागणी त्याच्यामध्येच आहे.